दगड बघा, यांचा जुगाड बघा. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत ऊनसुद्धा भरपूर आहे आणि एवढं गरम होतं आहे की प्रमाणाच्या बाहेर. गावच्या ठिकाणी जर ही अशी अवस्था असेल तर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर काय अवस्था असेल विचारू शकत नाही, आपण विचार करू शकत नाही. तर चला, आज काय स्वयंपाक म्हणजे रात्रीचं चिकन होतं, मग आता भात आणि चपाती फक्त केलेली आहे. तर चपाती वगैरे झालेलं आहे. आत्ता जेवण करून गेलेले आहेत आणि आशुताई पण कॉलेजला गेलेले आहेत आणि वैष्णवीचा आज मेकअप करायचा आहे. तर त्याची मला आता तयारी करायची, म्हणून मग आज सगळं लवकर आवरून घेतलं आहे. सगळं झालेलं आहे, फक्त आता जेवण करायचं, भांडी घासायची, म्हणजे तेवढंच फक्त राहिलेलं आहे. आता जेवण करून घेतो आणि मग मेकअपला सुरुवात करतो. तर चला, जेवण करून घेतो पहिलं, कारण बाकीचं तर आवडलेलंच आहे. तर या मंडळी जेवण करायला, आणि जेवण झाल्यानंतर मग वैष्णवीचा मेकअपला स्टार्ट करतो. तर मंडळी, इथे सगळं साहित्य मांडून ठेवलेलं आहे आणि छान अशी आता तिला मेकअपला सुरुवात करायला, म्हणजे मेकअप करायला सुरुवात करते. चला, आता मेकअपला स्टार्ट करतो आहे. आपल्या वैष्णवीता इथे रेडी होऊन बसलेले आहेत, म्हणजे मेकअपसाठी रेडी झालेले आहेत आणि आता लेन्स लावून घेतलेले आहेत आणि आता मेकअपला स्टार्ट करायचे. तर एक्सायटेड आहात का मॅडम? हो, खूप. बॉई चला, तर मग आता मेकअपला स्टार्ट करतो आणि बघूयात मेकअप कसा होतो ते. छान असा महाराष्ट्रीयन लुक करणार आहोत, नऊवारी काष्टा आणि छान खोपा हेअरस्टाईल. तर असं आपण आजचा तिचा लुक करणार आहोत. तर बघूयात कसा होतो. अयो, कशावर बसले तर बघा, वैष्णवीचा फायनल लुक तयार आहे. आणि कशी दिसते वैष्णवी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तिचं चाललेलं आहे बांगड्या घालायचं आणि छान अशी तयारी झालेली आहे. नऊवारी नेसलेली आहे, पेशवाई. वैष्णवी, तुला कसं वाटलं मेकअप? मस्त, गो बाई, एकदम भारी. खरंच काय? होय. ओय 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 तर चला, आता जातो आम्ही फोटोशूटसाठी. ला तर नवरीबाई छान तयार झालेल्या आहेत आणि आम्ही आता निघालो आहोत फोटोशूटसाठी. तर चला, वेळ झालेला आहे, ऊन झालेलं आहे खूप, तर निघतो आहोत फोटोशूटला. फॅन घेऊन जाते जाताना. हां, फॅन घेऊन जा. आता पोज काय ती सांगते तुला कसं काय करायचं ते. आपलं जर काढलेलं असेल तर सांग तिला काढलंय म्हणून. गरम होतंय ग अक्को ताई. कुठे गेली? पलीकडे. दगड बघा, यांचा जुगाड बघा, जुगाड. वर चढायला नाही ना, तिकडून येतं येतं. नवीन ट्रेंडिंग गाणं आहे, त्याच्यावर वैष्णवीने एक रील पण बनवली, लाल लाल कलरची बांगडी. तर तो सुद्धा तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. या चला, फोटोशूट झालेला आहे, व्हिडिओ वगैरे घेतलेले आहेत, मुली निघाल्या आहेत, आता आम्ही निघतो. तर बराच वेळ झाला. आता छान इथलं लोकेशन आहे, सोमेश्वर ओझरडे, आणि खूप सुंदर फोटोज आणि व्हिडिओज येतात. आणि बाजूला आपली छान संत वाहते कृष्णामाई आणि तिच्या सानिध्यात आपल्याला छान असा फोटोशूट करायला मिळतं. हे खूप मोठं नशीब आहे म्हणायला हरकत नाही. तर चला, निघतो आहोत आता घरी. तर फॅनच्या पुढे बसलेली आहे, फॅन चालू आहे आणि तरीही गरम होतं. वाजले आहेत 8:15. अजून स्वयंपाक करायचा. स्वयंपाकाला जीवावर आल्यासारखं झालं आहे, आज खूप थकल्यासारखं झालं आहे. वैष्णवी गेली 6:30 वाजता गेली जवळजवळ ती, आणि आशू गेली होती सोडायला तिला. मस्त तसं तिचं आजचं मेकअप आणि फोटोशूट झालं आणि खूप भारी मेकअप झाला होता. खुश होती, छान वाटत होती.
त्यानंतर मग आता सगळं झालेलं आहे, पण आता संध्याकाळचं टायमिंग, स्वयंपाकाचं टायमिंग झालेलं आहे. 8:15 वाजलेले आहेत, म्हणजे आता जवळजवळ जेवायचं टायमिंग झालेलं आहे. तरी पण अजून स्वयंपाक नाही आहे. खरं तर खूप कंटाळा आला आणि खूप गरम होतं आहे, पण तरीही स्वयंपाक बनवलाच पाहिजे. तर चला पहिला स्वयंपाक बनवून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे, पण गरम काय व्हायचं राहणं झालं आहे. आज छान अशी शेवग्याची शेंग बनवली होती आणि जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता वेळ झाली आहे आरामाची, कारण आज दिवसभर खूप कंटाळा आलेला आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं लवकर कल्टी मारावी. तरी पण 11:30 पावणे 12 झालेले आहेत आणि रोजचा व्हायचा तोच टायमिंग होतो. तर चला आजचा छानसा हा छोटासा व्हिडिओ, वैष्णवीचा मेकअप आणि तिचा फोटोशूट सोनेश्वर इथे केलं. तर तुम्हाला ते लोकेशन आणि तिचा मेकअप कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.